इकडून फोटो ॲड करायचा आणि लास्टचा भागात डिलीट करून टाकायचा. रेशोचे ऑप्शन सिलेक्ट करून 9.16 हा रेशो घ्यायचा. त्यानंतर फोटोची लाईन तशी प्रॉपरमध्ये झूम करून सेट करायची. त्यानंतर बीट मार्क्स व्हिडिओ आहे तो ॲड करून घ्यायचा. ॲड ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड केल्यानंतर खाली स्क्रोल करायचं इकडं. त्यानंतर इथं दिसेल तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट ऑडिओवर क्लिक करून व्हिडिओ हा एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर याची लेंथ इथपर्यंत ठेवायची. इथपर्यंत बीट 4 स्टार्ट होणे तिथपर्यंत फोटोची लेंथ ठेवायची. त्यानंतर फोटोला बीट 1 आणि बीट 2 असे प्रकारे स्प्लिट करायचं आहे. स्प्लिट मारून झाल्यानंतर बीट मार्कचा व्हिडिओ आहे तो डिलीट करून टाकायचा. त्यानंतर बॅक यायचं आणि आपल्याला इथून पुढे एक व्हिडिओ ॲड करायचा आहे. तो प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून व्हिडिओ एक इम्पोर्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर हा व्हिडिओ इम्पोर्ट करून घ्यायचा आणि स्टार्टिंगला येऊन ओव्हरलेमध्ये जाऊन एक PNG आहे ती ॲड करून घ्यायची. PNG अशी इथं ॲड करायची आणि त्याची लेंथ इथपर्यंत अशी ठेवायची. त्यानंतर बॅक यायचं आणि 2 नंबरच्या इमेजला क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं. डिस्ट्रॉय लेफ्ट हा इफेक्ट अप्लाय करायचा आणि पुढच्या इमेजला क्लिक करून डिस्ट्रॉय लेफ्ट हा इफेक्ट अप्लाय करायचा. त्यानंतर बॅक यायचं आणि स्टार्टिंगच्या इमेजला क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं आणि इनमध्ये आल्यावर खाली स्क्रोल करायचं. इथं दिसेल तुम्हाला एक क्लिक ओपन हा इफेक्ट अप्लाय करून टाकायचा. त्यानंतर बॅक यायचं आणि ट्रान्झॅक्शनच्या ऑप्शनवर क्लिक करून खाली स्क्रोल करायचं. इथं स्क्रोल केल्यावर खाली दिसेल तुम्हाला एक क्लॅरिटी हा इफेक्ट अप्लाय करून टाकायचं. त्यानंतर आपला व्हिडिओ हा रेडी झाला आहे. एक्सपोर्टच्या बटनावर क्लिक करून व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा.